नमस्कार मंडळी. व्हेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीवन प्रेझेंट हिअर. मी अमोल भगत आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या समारंभासाठी जमलेल्या सगळ्या सायकॅट्रिस्ट्स, नातेवाईक आणि मित्रमंडळींचं. इट्स इंडीड प्राऊड अँड एक्साइटिंग मुवमेंट फॉर ऑल ऑफ अस ॲज वी गॅदर हिअर फॉर द ऑफिशियल लॉन्च ऑफ द ब्रेन मॅटर ॲप, अ स्पेशली डिझाइन्ड, हेल्पफुल अँड सिस्टमॅटिक ॲप्लिकेशन क्रिएटेड एक्सक्लुझिव्हली फॉर सायकॅट्रिस्ट्स. आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत अशा एका डिजिटल उपक्रमाच्या साक्षीदार होण्यासाठी, जो मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या मानसोपचार तज्ज्ञांना अधिक प्रणालीबद्ध, कार्यक्षम आणि सोप्या मार्गाने काम करण्यासाठी मदत करणार आहे. या इनोव्हेटिव्ह ॲपला डेव्हलप करण्यात मोठा सहभाग आहे मिस संगीता जोशी यांचा. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया. त्या एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत, लेखिकाही आहेत, अँड हू हॅज envisioned a tool that simplifies, streamlines and supports the work of mental health professionals. आजच्या समारंभात हा ॲप लोकार्पित होणार आहे डॉक्टर विद्याधर वाटवे आणि डॉक्टर मोहन आगाशे या दोघा मान्यवरांच्या हस्ते, ज्यांनी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात आणि जनजागृतीसाठी अनमोल असं योगदान दिलेलं आहे. त्या दोघांसाठी जोरदार टाळ्या. आणि मी डॉक्टर जोशींना विनंती करेन की आपण पुष्पगुच्छ देऊन त्या दोघांचं फक्त स्वागत करावं. डॉक्टर विद्याधर वाटवे आणि डॉक्टर मोहन आगाशे, आपलं हार्दिक स्वागत. डॉक्टर मोहन आगाशे मानसोपचार तज्ज्ञ, नाट्य आणि चित्रपटसृष्टीत त्यांचं व्यक्तिमत्व आपण सगळेजण ओळखून आहोत आणि मानसिक आरोग्य जनजागृतीत कला माध्यमांचा प्रभावी उपयोग करणारे दूरदर्शीचे असे विचारवंत आहेत. डॉक्टर विद्याधर वाटवे भारतीय मानसोपचार सोसायटीचे माजी अध्यक्ष आणि एक अनुभवी मार्गदर्शकही आहेत. या दोघाही मान्यवरांना डॉक्टर सतीश जोशी आणि संगीता जोशी यांना विनंती करेल आपण दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन करूयात. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा संस्कार आहे. या नवचैतन्याला आरंभ देणारा आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आजचा हा क्षण अधिक विशेष होतोय. तिलाही पावसाळा जाणवला असावा. खाली आहे. धन्यवाद मंडळी. आपण सर्वांनी आत्ताच दीपप्रज्वलनाच्या पवित्र क्षणाला साक्ष दिली. त्या प्रकाशासारखीच आज आपल्या हातात येत आहे एक अशी डिजिटल संकल्पना जी मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरसाठी एक प्रकाशवाट ठरणार आहे. आता जाणून घेऊयात या ॲप मागील विचार, गरज आणि प्रेरणा. संगीता जोशी यांना मी विनंती करेन आपण याच्याविषयी अधिक माहिती आम्हाला द्यावी. नमस्कार. ही या ॲपची म्हणजे ब्रेन मॅटर या ॲपची कन्सेप्ट आत्ता जर म्हणजे हे ॲप आत्ता लॉन्च होतं आहे, पण त्याची कन्सेप्ट 20-22 वर्षांपूर्वीच माझ्या डोक्यात आली होती. आणि ते म्हणजे सतीशची प्रॅक्टिस मी डे 1पासनं बघत आले. तो पेशंटच्या बाबतीत, प्रॅक्टिसच्या बाबतीत अतिशय डेडिकेटेड, सिन्सिअर आणि ऑर्गनाइज्ड आहे. तर तेव्हापासून आत्तापर्यंत एक वाक्य मी त्याच्या तोंडून नेहमी ऐकत आले की पेशंटला वेळ द्यायला पाहिजे. प्रत्येक पेशंटला वेळ जेवढा लागतो तेवढा द्यायला पाहिजे. हे त्याचं पहिल्यापासून मी बघितलं आहे. तेव्हा मी विचार केला की जर
पेशंटला द्यायला लागणारा वेळ आणि पेशंटची संख्या हे गणित बसणार कसं? तर मग ज्या गोष्टी सायकियाट्रिस्टनी करणं अपेक्षित आहे, म्हणजे बेसिकली मेंटल स्टेट एक्झामिनेशन आणि पेशंटशी बोलणं, हा वेळ सायकियाट्रिस्टचा याच्यासाठीच उपयोगी पडला पाहिजे. आणि बाकी सर्व रिलेटेड ॲक्टिव्हिटीज ज्या असतात, आमच्या सॉफ्टवेअर टर्मिनॉलॉजीमध्ये त्याला आम्ही क्रॉस कटिंग कन्सर्न्स म्हणतो. तर हे क्रॉस कटिंग कन्सर्न्स म्हणजे सायकियाट्री सोडून बाकीचे जे टास्क प्रॅक्टिस करताना करायला लागतात ते ऑटोमेट करता येतील का, हा माझा विचार तेव्हा सुरू झाला. आता गरज ही शोधाची जननी आहे म्हणतात. माझं थोडंसं मत वेगळं आहे. आळस ही शोधाची जननी आहे असं मला वाटतं. मला स्वतःला म्हणजे आळस खूप प्रिय आहे आणि त्यामुळे जेवढी कामं ऑटोमेट करता येतील आणि काय काय ऑटोमेट करता येईल हा माझा पहिला विचार असतो. तर आता सायकियाट्रीच्या प्रॅक्टिसमध्ये मी जवळून जे बघितलं सतीशच्या प्रॅक्टिसमध्ये, तर बेसिकली, आणि हे फार युनिक आहे सायकियाट्रिस्टसाठी, की मेंटल स्टेट एक्झामिनेशन, आता त्याचे 15-20 पॅरामीटर्स असतील. तर ते सगळे डेटा एकतर तुम्ही कागदावरती लिहा किंवा टाईप करा. आता टायपिंग हे सुद्धा डॉक्टर्ससाठी एक चॅलेंज असू शकतं आणि मग त्याचा रिझल्ट असा होऊ शकतो की थोडंसं अवॉइड होतं, लिहिणं किंवा टायपिंग करणं अवॉइड होतं. तर मग याच्यावरती काय करता येईल? तर जास्तीत जास्त गोष्टींमध्ये फक्त लिस्ट आहे. सपोज आता डायग्नोसिस असेल तर डायग्नोसिसची लिस्ट समोर येईल, त्यातनं जे सिलेक्ट करायचं आहे. सपोज बायपोलर डिसऑर्डर, समजा तुम्ही BI टाईप करायला लागल्यावरती तो डायग्नोसिस पुढे येईल आणि यू हॅव टू जस्ट क्लिक ऑन दॅट, सिलेक्ट इट अँड गो अहेड. तर याच्यामध्ये मॅक्सिमम काम हे डॉक्टरचं फक्त सिलेक्शन राहणार आहे. आता हा केस पेपर तयार झाल्यानंतर जेव्हा नवीन पेशंट येतो तेव्हा पर्सनल इन्फॉर्मेशन वगैरे कॅप्चर होते, ते रिसेप्शनिस्ट करू शकते. जर रिसेप्शनिस्ट नाही डॉक्टर्स करत असेल तरीसुद्धा ते खूप सोप्या पद्धतीने होतं. पण मेन भाग जो आहे की हिस्ट्री, पेशंट हिस्ट्री आणि मेंटल स्टेट एक्झामिनेशन, ट्रीटमेंट, डायग्नोसिस, ह्या गोष्टींमध्ये शक्य तेवढं ऑटोमेशन आणायचा मी प्रयत्न केलेला आहे या ॲपमध्ये. तर इथे तुम्ही जर पेशंट परत फॉलोअपसाठी आला तर त्याचा केस पेपर पूर्ण तुम्ही जे MSc केलेलं आहे ते सगळं पूर्ण समोर दिसेल आणि प्लस तुम्हाला फॉलोअप नोट्स त्या दिवसाच्या त्या डेट वाईज ॲड होत राहतील. क्रोनॉलॉजिकल फॉलोअप नोट्ससुद्धा तुम्हाला तिथेच दिसतील. आणि याचा अजून एक फायदा असा आहे की कधी कधी म्हणजे ह्या पर्टिक्युलर प्रोफेशनमध्ये मेडिको लिगल आस्पेक्ट जो असतो की तुम्ही कोर्टात कधीतरी जायला लागतं, तर तेव्हा तुम्हाला रेकॉर्ड लागतं प्रेझेंट करायला. तर हे आता केस पेपर हा डिजिटाईज केल्यामुळे जस्ट इट्स अ क्वेश्चन ऑफ वन क्लिक. You just click it and you get the case paper ready with follow-up notes chronologically ordered, printed, and that you can present in the court. So हा एक दुसरा आस्पेक्ट झाला. आता हे झालं पेशंटच्या मेंटल स्टेट एक्झामिनेशन आणि कोर जे सायकियाट्रिस्ट करतो पेशंटला बघताना ते झालं. दुसरी गोष्ट मी बघितली की प्रिस्क्रिप्शन लिहिणं हा पण एक बराच मोठा टास्क आहे आणि तो पण म्हणजे, आणि आपण नेहमी जोक्स पण येतात की प्रिस्क्रिप्शन म्हणजे डॉक्टरचं अक्षर हे वाचता येत नाही, किंवा त्याला कारणही असंच आहे की ते इतकं लिहायला लागतं प्रिस्क्रिप्शन्स आणि हे, की त्यामुळे अक्षर चांगलं राहणं शक्यच नाही आहे. तर मग प्रिस्क्रिप्शन्स पण ओके प्रिंटिंग होईल, पण मग टायपिंग करायला लागेल का डॉक्टरला? तर या ॲपमध्ये असं आहे, तुम्हाला टायपिंग पण प्रिस्क्रिप्शन गोळ्यांचं करायला लागणार नाही. इथे तुम्ही एकदा तिथे ती लिस्ट आहे त्यातनं तुम्ही सिलेक्ट करू शकता.
त्यामुळे तुमचा हा एफर्ट प्रिस्क्रिप्शन टाईप करणे हा पण कमी होतो. याच्यापेक्षा अधिक जास्त म्हणजे हे प्रिस्क्रिप्शन प्रत्येक वेळेस सिस्टीममध्ये सेव्ह पण होतं आणि तुम्हाला जर का तेच प्रिस्क्रिप्शन कॅरी फॉरवर्ड करायचं आहे तर तेही करू शकता. तर असे वेगवेगळे फीचर्स आहेत. आणि आणखीन एक गोष्ट बेसिक सांगायची राहिली. हा मी जेव्हा पहिला विचार केला 20-22 वर्षांपूर्वी, तेव्हा खरं मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. सॉफ्टवेअरचं मी काही फॉर्मल शिक्षण घेतलेलं नाही आहे. पण मग मी पुस्तकं आणून फक्त त्याचं सगळ्या ॲक्शन्स ऑटोमेट करण्याच्या दृष्टीने तेव्हा जी टेक्नॉलॉजी होती व्हिज्युअल बेसिक आणि ॲक्सेस वगैरे ते वापरून मी केलं. मग जशी टेक्नॉलॉजी इव्हॉल्व होत घेतली तसं मी माझं ॲप्लिकेशन नंतर जावा वेब डेव्हलपमेंट MySQL हे सगळं वापरून केलं. आणि आत्ता हे जे ब्रेन मॅटर हे जे ॲप आहे हे लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये क्लाउड टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे आणि यांनी ते उपलब्ध केलेलं आहे. आणि याचा फायदा असा पण एक आहे की आता हे मी बघते की डॉक्टर्स बरेच वेळा परदेशी जायचं असतं किंवा ते तिथे अवेलेबल नसतात, त्या प्लेसला अवेलेबल नसतात. तर आता हे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही कुठूनही जगातल्या कुठल्याही कॉर्नरमधनं तुम्ही पेशंट ऑनलाईन व्हिडिओ कन्सल्टिंग करू शकता आणि यू कॅरी युअर प्रॅक्टिस विथ यू व्हेर एव्हर यू गो. असा एक त्याचा भाग आहे. आणि आणखीन एक मिनिट, मागच्या वर्षी माझा एक इथेच प्रोग्राम झाला तेव्हा मला सगळं आठवत होतं, पण आता वय वाढल्यामुळे काही पॉईंट्स विसरायला होत आहेत. हां, बाकीचं जे आहे की अपॉइंटमेंट स्केड्युलिंग, रिस्केड्युलिंग ह्या सगळ्या स्टँडर्ड गोष्टी आहेत, ह्या कुठल्याही ॲपमध्ये असतात, ते या ॲपमध्ये सुद्धा आहेत. याच्यामध्ये मी माझे 2 फायदे असे बघितले की आता माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सतीशला पेशंटला अपॉइंटमेंट देता येत नाही. तर ते म्हणजे आता परवा 22 जुलैला तो दिवसभर घरी होता कारण पेशंटला अपॉइंटमेंटच देता आली नाही आणि मला लंडनचं एक ट्रेनिंग होतं ते मी दिवसभर ट्रेनिंग कंडक्ट केलं. तर हा एक फायदा मी माझा बघितला होता त्याच्यामध्ये. आणि म्हणजे तुमच्याकडे ते कस्टमायझेशन अवेलेबल आहे की कुठल्या डेट्स देताच येणार नाहीत अपॉइंटमेंट्स. नंतर दुसरं असं आहे की दुसरा फायदा माझा असा की प्रत्येक वेळेस जर मी कधी असं म्हटलं की आता आपण एक 15 दिवसांनी कुठेतरी जाऊन येऊया, 2 दिवस ट्रिपला जाऊन, तर उत्तर यायचं की माझ्या अपॉइंटमेंट्स 3 महिन्याच्या पॅक आहेत. आता 3 महिन्याच्या अपॉइंटमेंट्स आहेत म्हटल्यावरती काही बोलू शकत नाही. पण असं होऊ शकतं की ती पण अर्जन्सी असू शकते की जायचं आहे बुवा. तर मग ह्या केसमध्ये आता मी असं केलं आहे की तुम्ही आता समजा मला असं वाटलं की 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंतच्या ज्या अपॉइंटमेंट्स आहेत त्या पुढे करायच्या, तर मला त्या पर्टिक्युलर डेट्समधलं पेशंटची लिस्ट समोर येते, त्यांचे फोन नंबर्स दिसतात. मग एकदा मी हे असं ट्राय केलं, तो नाही म्हटला तर पेशंट्सचे अपॉइंटमेंट्स आहेत. मग मी ती लिस्ट काढली आणि म्हटलं तू फक्त जस्ट एकदा हो म्हण, मी हे सगळे रिस्केड्यूल करते अपॉइंटमेंट्स तुझ्या. तर असं पण एक होऊ शकतं. तुम्हाला इमर्जन्सीमध्ये किंवा अर्जन्सीमध्ये पण अपॉइंटमेंट्स रिस्केड्यूल करायचे असेल तर त्याही होऊ शकतात. बाकीच्या ज्या स्टँडर्ड कॉम्प्युटर ॲप म्हटल्यावरती ज्या फॅसिलिटीज आणि जे ऑटोमेट करता येतं ते सगळं इथे आहेच. प्लस स्पेसिफिक फॉर सायकॅट्री मेंटल स्टेट एक्झामिनेशन आणि त्याची बाकी सगळी रेकॉर्ड्स हे या ॲप्लिकेशनचं मेन हे आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा टायपिंग मिनिमल टायपिंग अँड इट शुड बी व्हेरी इझी टू कॅप्चर MSc अँड सी इट वेन एव्हर यू रिक्वायर. तर अशा प्रकारचं आहे. आणि ॲपचा डेमो तर देईनच मी. आणि बस एवढंच आहे, बाकी काही आता अजून हे नाही आहे. आणि याच्यामध्ये मला ऋषिकेश सोळुंकेने खूप मदत केली. आधी मी सतीशच्या इनपुट्सवरनं तयार केलं होतं, पण नंतर आता क्लाउडमध्ये करताना मला खूप हेल्प आणि गायडन्स झाला ऋषिकेशचा. तर ऋषिकेश पण 1-2 शब्द बोलणार आहे. तो आत्ता डेमो झाल्यावरती बोलतो. ठीक, थँक्यू. तुम्हाला मी 2 मिनटं इथंच थांबायची विनंती करेन. जी गरज तुम्ही सांगितली ॲपच्या विकसनामागे, आळस ही शोधाची जननी आहे. थोडा आता आळशी मी पण व्हायचा प्रयत्न करतो.
नवीन काहीतरी शोध लागावा. तर मी दोघंही मान्यवरांना वाटवे सर आणि आगाशे सर यांना विनंती करेन, आपण ॲप लॉन्चचा एक औपचारिक सोहळा इथे आता करूया. तुम्हा दोघांनाही आम्ही एक रिमोट देऊ. तो रिमोट तुम्ही स्क्रीनकडे बघून प्रेस केलात तर आपल्याला ॲप इनॉग्रेशन होईल. आपल्याला इथे स्टेजवर यावं लागेल. हां, येस. 1 2 येस 3 येस. जोरदार टाळ्या. मान्यवरांना एका फोटोसाठी फक्त मी सेंटरला येण्याची विनंती करेन. आपण औपचारिकदृष्ट्या आज या ॲपचं अनावरण केलेलं आहे आणि नाऊ लेट्स टेक थ्रू अ लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन ऑफ द ब्रेन मॅटर ॲप. केस ट्रॅकिंग, मेडिकेशन रेकॉर्ड्स, फॉलोअप शेड्युलिंग, नोट्स, अलर्ट्स आणि मोर. संगीता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहणार आहोत की या ॲपचा वापर किती इंट्युटिव्ह, सेफ आणि सायकॅट्रिक फ्रेंडली आहे. संगीताजी, येस प्लीज. एक आपण आता डमी पेशंट ॲड करून बघू आणि तेवढेच त्यासाठी जी हेल्प लागणार आहे ती सतीश मला करणार आहे अशी त्याने प्रॉमिस केलं आहे. बघू. हे काम अगेन डॉक्टरचं नाही, रिसेप्शनिस्ट हे करेल. म्हणजे पहिले नवीन पेशंट आल्यावरती त्याची एंट्री जी करायची आहे. आणि इथे असं पण एक आहे की प्रत्येक इन्फॉर्मेशन भरायची गरज नाही. जे तुम्हाला आवश्यक वाटेल तेवढंच भरा, बाकीचं सोडून द्या. असं होणार नाही की तुम्ही ते पूर्ण भरल्याशिवाय पुढे जाणार नाही, असं होणार नाही. जेवढं तुम्हाला आवश्यक वाटतं आहे तेवढंच ठेवा आणि यू कॅन डू दॅट. आता जर का हॉस्पिटल सिस्टीम असेल तर मग मे बी पल्स, बी पी हे पण कॅप्चर होत असेल. जर करायचं असेल तर ते सुविधा आहे. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा पेशंट परत येईल तेव्हा जे केलेलं असेल पल्स, बी पी परत जर करत असाल आपण तर त्याचे पूर्ण हे आणि लेटेस्ट तिथे दिसेल. आधीचं बघायचं असेल तर ते पण रेकॉर्ड दिसेल. आणि जर पल्स, बी पी बघत नसाल तर ते जस्ट सोडून द्या, जस्ट इग्नोर इट. आत्ता जो पेशंट ॲड केला जस्ट एफ तर टाईप करायला लागलं की ते पुढे येईल ना. सर्च पेशंट मी क्लिक केलं तर हे त्याचे आत्ता पर्सनल इन्फॉर्मेशन सगळी समोर दिसेल जी काही एंटर केली असेल ती. आणि आता मेन म्हणजे सायकॅट्री हिस्ट्री शीट ते क्रिएट करायचं. तर आता चीफ कंप्लेंट्स ते हे सगळं आत्ता मी नाही लिहित आहे. याच्यामध्ये सुद्धा ड्रॉपडाऊन अवेलेबल आहे आणि कस्टमायझेशन पॉसिबल आहे. ते प्रत्येक डॉक्टरच्या म्हणजे तुमचा जसा प्रेफरन्स आहे आणि जसं लायकिंग आहे त्याच्याप्रमाणे ते कस्टमाइज करून देता येईल. इथे पण ड्रॉपडाऊन येऊ शकतो आणि तुम्हाला काय काय कंप्लेंट्स त्याच्यामध्ये रेग्युलर आहेत ते मिळू शकतात. स्लीप, बायोलॉजिकल फंक्शन्स,
मेडिकल इलनेस हिस्ट्री सपोज असतं मग व्हॉट एव्हर ह्याची पण पूर्ण ड्रॉपडाऊन आहे. आणि जर का तुम्हाला एखादा नवीन इथे त्या लिस्टमध्ये नाही आहे जे द्यायचं आहे सपोज ओके एव्हरीथिंग इज टेकन केअर ऑफ मोस्टली. पण सपोज पार्डन फॉर माय स्पेलिंग बिनाईन काय म्हणतोस. ओके सो नाव हे या लिस्टमध्ये नाही आहे तर इथे मी जस्ट टाईप केलं आणि ते नाव ॲड केलं ते या लिस्टमध्ये ॲड आहे. आता मी ते येऊ मी घेऊ शकते. आता पास्ट हिस्ट्री ट्रीटमेंट हिस्ट्री याच्यासाठी सुद्धा कस्टमायझेशन पॉसिबल आहे. आपल्याला काय ड्रॉपडाऊन हवा आहे तो देऊ शकतो. सतीशच्या याच्यामध्ये यातलं काहीच टाईप करायला लागत नाही. ते त्याला पूर्णपणे त्यालाही टायपिंगचा कंटाळा आहे आणि त्यामुळे तो सगळं इथे सिलेक्ट करत जातो. पण आत्ता हे ॲप जे जेनेरिक केलं आहे तिथे मी आत्ता टाईप करते आहे. पण जसं डॉक्टरला जसं हवं आहे तसं ते करता येईल. नंतर आता पर्सनल ट्रेट्स काय हे घे. आणि इथे मल्टिपल सिलेक्शन पण पॉसिबल आहे. जर का आता म्हणजे मला माहिती नाही की ॲनालिस्टिक आणि बॉर्डर लाईन असतं काय वेळेस पण म्हणजे इट इज पॉसिबल. मल्टिपल सिलेक्शन इज पॉसिबल. आता इथं काय लिहायचं हां काही नाही. आणि ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जर का काही त्याच्यामध्ये अजून डिस्क्रिप्शन ॲड करायचं असेल तुम्ही करू शकता. नंतर आता कोऑपरेटिव्हनेस किंवा हॉस्टाईल कोऑपरेटिव्ह तर शक्य तेवढं ते क्लिक करत पुढे जायचं. सिलेक्शन स्पीच एखादं तिथे लिस्टमध्ये नसेल इथे टाईप करा ॲड म्हणा ते लिस्टमध्ये येईल. थॉट्स पहिलं करायचं. मूड अँड इफेक्ट स्पोरिक परसेप्च्युअल डिस्टर्बन्सेस काही नाही. ओके इफ नथिंग इज देअर यू कॅन जस्ट स्किप दॅट. नॉट ओरिएंटेड टू टाईम प्लेस वगैरे. नंतर सतीश याच्यामध्ये रिमोट मेमरी रिसेंट मेमरी इंटॅक्ट इम्पेअर्ड असे ऑप्शन्स आहेत. इथे तुम्ही याच्यामध्ये पण लिहू शकता. इट इज अप टू यू की काय आहे. नंतर इन्साईट जजमेंट सतीश याच्यामध्ये इथे पण ड्रॉपडाऊन आहे. कुठलीच गोष्ट टाईप करायला लागत नाही. मॅनेजमेंटसाठी सुद्धा ड्रॉपडाऊन अवेलेबल आहे. ठीक आहे आत्ता चुकलं आहे ते स्पेलिंग. ठीक आहे ओके. आता हा पेशंट जेव्हा सपोज फॉलोअपला त्याला अपॉइंटमेंट दिली जाईल ते वेगळं हे आहे. आता तो पेशंट जेव्हा फॉलोअपला येईल तर त्याचा हा पर्सनल डिटेल्स नंतर सायकॅट्री हिस्ट्री शीट हे सगळं रेडी असेल. हे दिसेल तुम्हाला समोर. आणि प्रिस्क्रिप्शन मी विसरले द्यायचं तर ते प्रिस्क्रिप्शन जे द्यायचं आहे सपोज
I say add new here. ऐसा हां सांग कुठलं मॉर्निंग हां आणि आणखीन एक आहे याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टिगेशन्स कुठली सजेस्ट करत असाल पेशंटला तर ती पण इथनं सिलेक्ट करू शकता आणि ते पण सेव्ह होतं की तुम्ही इन्व्हेस्टिगेशन्स कुठली सांगितली होती ते नेक्स्ट टाईम तुम्हाला दिसतं तिथे. हे झाल्यानंतर आत्ता प्रिंटिंग नाही करणार आहे पण प्रिंटचा ऑप्शन अँड यू कॅन प्रिंट दॅट आता समजा हां आता तो फॉलोअपला जेव्हा पेशंट येईल सिटी हॉल तर ते आजच्या डेटला ते फॉलोअप नोट्स ते गेल्या. एक मिनिट हां सॉरी. तर आता नेक्स्ट टाईम जेव्हा येणार आहे तेव्हा इथे प्रिस्क्रिप्शन आधी काय दिलं होतं ते आलेलं आहे आणि हां फॉलोअप नोट्स वगैरे पण ज्या नवीन तशाच ॲड होतील आणि आता हेच जर का प्रिस्क्रिप्शन मला कॅरी फॉरवर्ड करायचं आहे तर जस्ट क्लिक ऑन दॅट आणि मग इथे ते ठेवायचं आहे आणि आणखीन काही ॲड करायचं आहे किंवा हे एडिट करायचं आहे तर ते पण शक्य आहे. जे काय एडिट करायचं असेल ते करू शकता नवीन ॲड करू शकता इथे आणि मग सेव्ह म्हणायचं. मेन सायकॅट्रीच्या संदर्भात म्हणजे डॉक्टर्सच्या संदर्भात जे आहे ते हे एवढंच आहे. सो आणि आणखीन एकच गोष्ट दाखवते की समजा ॲडमिनमध्ये गेलं आहे आता आजच्या अपॉइंटमेंट्स काही देऊन ठेवल्या आहेत तर त्या टुडेज अपॉइंटमेंट्स त्या वेळेप्रमाणे सगळ्या दिसतात. कॉन्टॅक्ट नंबर्स येतात म्हणजे जर काही रिस्केड्युलिंग करायचं असेल तर आणि जर का आपण इथे बुक अपॉइंटमेंट केलं आत्ताच्या पेशंटसाठी सपोज आता सपोज त्याला 3 महिन्यांनी बोलवायचं आहे तर ऑगस्ट सप्टेंबर मे बी 17 ऑक्टोबरची डेट द्यायची आहे तर ते घेतलं. या स्लॉट्स ज्या अवेलेबल आहेत त्याच दिसतील. अपॉइंटमेंट बुक होईल आणि जर का या मला काही पेशंटचे काही अपॉइंटमेंट्स रिस्केड्यूल करायचे आहेत किंवा हलवायचे आहेत तर मला इथे लिस्ट येईल आणि कॉन्टॅक्ट नंबर्स येतील. मग रिस्केड्यूल अपॉइंटमेंट पण आहेच इथे पण हे सगळं बाकीचे आहेत ते रिसेप्शनिस्ट करू शकते. आणि हां आणखीन एक गोष्ट आहे याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टिगेशन काय करायला सांगितली आहे ते तर दिसेलच प्लस जर का पेशंट ते घेऊन आला रिपोर्ट तर यू कॅन अपलोड इफ यू वॉन्ट
सिस्टीममध्ये रिपोर्ट्स अपलोड होतील. तर बस आत्ता तरी एवढंच आहे. अजून पुढे एन्हान्समेंट्स बऱ्याच आहेत डोक्यात, पण हे बेसिक कसं हेल्पफुल होईल ते बघितलं. ओके दादा. आपण डॉक्टर ऋषिकेश साळुंके ज्यांनी हे ॲप डेव्हलप करताना त्यांचा गायडन्स पण मिळाला आहे आणि ज्यांनी हे वापरलं पण आहे, सध्या वापरतात पण आहेत, ज्यांनी ट्रायल घेतली आहे, त्यांना मी विनंती करेल की तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा प्लीज. थँक यू फर्स्ट ऑफ ऑल संगीता काकू फॉर ही दिस वॉज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी आणि प्रॉबब्ली आमच्यामुळे खूप डिले झाला ह्याचा लॉन्च. बट द फोकस ऑलवेज वॉज की to keep it as simple as possible and as easy and quick to enter data so that we can spend more time talking to the patient. And the end result, I think we are open for feedback. We couldn't talk to many people because of proprietary concerns initially, but आता I think यूज करून बघितल्यावर लोकांचे पण इनपुट्स येतील, कारण माझ्या ॲनानकॅझमला जे मॅच होईल ते नॉट नेसेसरी बाकीच्यांना पण आवडेल. सो दॅट इज कस्टमायझेबल की वॉट एव्हर आय फेल्ट वॉज मोस्ट नेसेसरी इन अ क्लिनिकल प्रॅक्टिस टू बी ॲडेड इन द फॉर्मॅट. वी थॉट मी, माझी वाईफ प्रीतिका आणि माझा फ्रेंड अजय असं आमच्या तिघांचेही खूप डिस्कशन्सवर हे बेस्ड आहे. सो मग यात बाकीच्यांचाही इनपुट जसं जसं वाढत जाईल येईल तसं आय थिंक इट विल बी. नाही आणि माझा फ्रेंड अजय पण इथे नाही येऊ शकला आज, पण त्याच्याबरोबरही तो आत्ता सध्या पंजाबला आहे, तर त्याच्याबरोबर पण भरपूर डिस्कशन झाले होते. सो तो एका रिहॅब सेंटरमध्ये काम करतो. सो त्याचे काय नीड्स आहेत, OPD बेसिसवर काय नीड्स आहेत त्यानुसार, आणि आय थिंक IPD व्हर्जन पण इव्हेंच्युअली येईल फॉर द डेटा शीट. सो देर आर अदर ॲप्स ऑनलाईन पेशंट एंट्रीजचे वगैरे, बट सायकॅट्री स्पेसिफिक हिस्ट्री शीट जे डिटेल्स लागतात ते मला नाही वाटत कुणाकडे आहेत. अँड दॅट वॉज द मेन focus on this की we have to create a sheet that is accessible, easily viewable, आणि त्याच्यात डेटा एंट्री कारण खूप डिटेल्स असतात. सो ते सगळे पटकन झाले पाहिजेत त्या टाईममध्येच. एकदा यूज टू झालं की पेशंटला नॉर्मली बघताना जेवढा टाईम लागतो तितकाच किंवा त्याच्यापेक्षा कमी लागला पाहिजे, आणि तो वेळ पेशंटशी बोलताना गेला बोलण्यासाठी पेशंटशी वापरता येईल असं फोकस होता. So ultimately, as we get more feedback, we can make changes and customizations as per need. So my experience has been ki it takes a couple of days to get used to the. असं वाटतं आधी की we might spend a lot more time typing किंवा looking at the screen, but then while we are writing, we are never looking at the patient anyway, and writing takes a lot of time. आणि मग ते जर नसेल तर मग वी डोंट टेक डाऊन ऑल द डिटेल्स नेसेसरी. जर तेवढा वेळ देता येत नसेल, एखाद्या पेशंटची खूप कॉम्प्लिकेटेड हिस्ट्री असेल, पण मग सो वी डोंट वॉन्ट टू मिस दोज डिटेल्स ऑल्सो अँड स्पेंड ॲज लिटल टाईम लुकिंग ॲट द स्क्रीन. सो दॅट इज द वी ट्राय टू फाइंड अ मिडल ग्राउंड की ऑल द डिटेल्स कॅन बी कलेक्टेड वाईल गिविंग पेशंट द टाईम दॅट दे नीड. सो my experience has been कि after a couple of days you get used to it and it seems quicker than pen paper that we are traditionally used to. So please do give it a try and let us know if there are any improvements needed. Thank you. चीफ कंप्लेंट्स आपल्याला मॉडिफाय करण्यासारखं काही आहे का? युजली म्हणतात ना चीफ कंप्लेंट पेशंटच्या व्हर्जनमध्ये असाव्यात, ते टाईप करू शकतो किंवा मराठी ऑप्शन आहे का? मराठी ऑप्शन नॉट नेसेसरीली. आय डोंट थिंक मराठी ऑप्शन घेते टाईप त्याच्यामध्ये. ओके. आणि
याच्यासाठी असं केलेलं आहे की ते मराठी ऑप्शन सुद्धा ड्रॉपडाऊनमध्ये घेतलेले आहेत, घबराट होणे ते फक्त सिलेक्ट करायचं. पण जर तुम्हाला टाईप करायचं असेल मराठीमध्ये, म्हणजे मराठीमध्ये ते सेव्ह करायचं असेल तर ते एन्हान्समेंट दॅट इज पॉसिबल, ते करता येईल. दुसरं युजली कधी कधी असं असतं ना की ट्रीटमेंट घेतो वगैरे ठीक आहे, एक प्लॅन असतो, सायकोमेट्री करायची आहे, इंटरव्ह्यू वाईफ किंवा हे, त्याला जागा आहे का? That is why in the history sheet at the end there was a management box, management plan. So there ma'am typed clonazepam, but that was just the history sheet मध्येच येतं. So there we can mention की what the further appointment ला काय plan आहे किंवा whatever. That is the management plan box basically. That is not the prescription anyway. So prescription चा वेगळा tab आहे. That was the thing की तिथे काही पुढे करायचं आपण विसरलो नाही पाहिजे. सो वी वॉन्ट टू एंटर दॅट इज देअर. आणि चीफ कंप्लेंट्स कस्टमायझेबल ड्रॉपडाऊन मेन्यू विथ टायपिंग ऑप्शन. सो बोथ आर अवेलेबल. पण कधीतरी एक आपण डिस्क्रिप्टिव्ह लिहितो ना, काहीतरी इव्हेंट घडते त्याच्यानंतर होतं, मग कॉम्प्लिकेशन होतं, दॅट इज देअर दॅट प्रोव्हिजन इज देअर. हां, आणि एनी अदर डिटेल दॅट यू वॉन्ट टू ॲड, त्याच्यासाठी एक वेगळे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे. त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यासाठी एक्स्ट्रा एक एनी अदर ॲडिशनल डिटेल्स दॅट यू वॉन्ट टू ॲड ते तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल suicidal patient and special instruction for the relatives. हा एक खूप मोठा फीचर आहे आणि याचा ऑलरेडी कॉग्निझन्स घेतलेला आहे. तर तुम्ही पेशंटला फ्लॅग करू शकता की सुइसायडल आहे किंवा, आणि त्या ह्याच्यामध्ये ओनली इन दॅट केस पेशंट तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो. अदरवाईज तुमचा मोबाईल नंबर कुठेही दिला जाणार नाही. पण फक्त या केसमध्ये पेशंटनी तुम्हाला हे करणं, आणि सुसायडल पेशंटसाठी नातेवाईकांसाठी ज्या नोट्स द्यायच्या असतात त्या तुम्ही म्हणजे एकटं सोडू नका वगैरे ते पण तुम्ही लिहू शकता, ते देऊ शकता. प्लस ती कॅटेगरी एक वेगळी म्हणजे रेड फ्लॅग येईल तिथे की हा पेशंट सुसायडल आहे. तर मग त्यांनी केलेला कॉल किंवा त्यांनी केलेले मेसेजेस तुम्हाला इमिजिएटली तुम्ही कुठेही असाल तरी, आणि अलर्ट येईल की समथिंग अर्जंट अँड समथिंग टू बी अटेंडेड इमिजिएटली. In addition, since this is a privileged communication between the patient and the consultant, हो, how much information can the receptionist access? हां, तर इथे 2 डॅशबोर्ड्स आहेत. रिसेप्शनिस्टला ॲक्सेस अतिशय लिमिटेड आहे. शी हॅज ॲक्सेस ओनली टू ॲड पेशंट नेम, पर्सनल इन्फॉर्मेशन, दॅट्स ऑल. रिसेप्शनिस्टला बाकी कुठलीही माहिती मिळत नाही. आणि अपॉइंटमेंट्स देणं हे रिसेप्शनिस्टचं काम. म्हणजे आता डॉक्टरनी सांगितलं की 60 दिवसांनी पुढची अपॉइंटमेंट दे, तर मग ते पुढे येऊन ते अपॉइंटमेंट्स देणं हे रिसेप्शनिस्टचं काम आहे. पण तिला डॉक्टरच्या डॅशबोर्डवरच्या कुठल्याही गोष्टीला ॲक्सेस नाही. काय? हां, आता ओल्ड पेशंट्स ॲड करणं हे तुम्ही कुठल्या पद्धतीने आधीचा पेशंटचा डेटा ठेवला आहे त्याच्यावरती अवलंबून राहील. पण वी कॅन मायग्रेट. म्हणजे मी सांगते, आता सतीशचा डेटा तो 2008मध्ये पहिलं सॉफ्टवेअर वापरायला लागला आणि आता हे वापरतो आहे. तर हे डेटा मायग्रेशन पूर्ण पॉसिबल झालं. तर तुम्हाला फक्त तुम्ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये डेटा ठेवताय, म्हणजे जुना डेटा म्हणजे कागदांवरती लिहिले हो येऊ शकतो. पण त्याच्यामध्ये थोडंसं असं आहे की तुम्ही तो डेटा म्हणजे पूर्ण असे डिस्क्रिप्शन सगळं एकत्रच लिहिलेलं असेल. तर हा एक आणखीन एक ड्रॉबॅक आहे की म्हणजे अशा पद्धतीने पेशंटचा डेटा ठेवण्यामध्ये की त्याच्यावरनं पुढे तुम्हाला रिपोर्ट जनरेशन काहीच होऊ शकत नाही. आता कसं आहे, आता प्रत्येक फील्ड वेगळं घेतलेलं आहे की डायग्नोसिस आहे किंवा हे आहे, तर त्याच्याप्रमाणे तर ॲड करता येईल. पण त्याच्यासाठी थोडंसं म्हणजे असं कोणाला तरी डेटा एंट्रीला बसवलं असं नाही करायला लागलं, म्हणजे असं करून चालणार नाही. थोडंसं केअरफुली आणि कॉशियसली ते करायला लागेल, पण ते करता येईल. कारण सर, इफ आय कॅन ॲड टू सर्स क्वेश्चन की ते कसं होईल
बऱ्याचदा कारण पेन पेपर फॉर्मॅटमध्ये आपला जो डेटा असतो कारण तो ऑल ओव्हर द प्लेस असतो किंवा असं काही सिक्वेन्शियली आपण केलेलं नसतं. सो द डेटा एंट्री पर्सन शुड नो यातलं काय महत्त्वाचं आहे किंवा काय एंटर करायचं कुठल्या फील्डमध्ये. बट क्रोनॉलॉजिकली यायला काही हरकत नाही आहे. इफ समवन इज एंटरिंग दॅट सो इट बिकम्स लाईक अ न्यू पेशंट फॉर द सिस्टम. सो इट विल बी लाईक दॅट की हां त्याच्यामध्ये एक सरांचं मी जेव्हा पूर्वी पेपरवर करायचं ते ॲड करताना पेशंट फॉलोअपला आला की थोडा वेळ द्यावा लागला, पण मी ते परत त्याच्यामध्ये सगळे एंट्रीज करून तो म्हणजे नवीन पेशंट आल्यावरती आठच्या आधीचे पण पेशंट माझ्याकडे ॲड केलेले. किंवा प्रत्येक म्हणजे तो आला समजा तो आधीचा पेशंट असेल तर त्याची हिस्ट्रीमध्ये परत थोडासा वेळ लागेल द्यायला, पण तो ॲड करून झाला एकदा की मग कायमचा तिथं राहील. पण हे जास्त मला योग्य वाटतं. जुन्या नोट्स आहेत त्याचा फोटो काढून अटॅच करता येणार नाही का? येतो त्याला काय नाही, कारण आपण रिपोर्ट्स अपलोड करण्याची फॅसिलिटी आहे. तिथेच तुम्ही तुमचा याचा फोटो इमेजेस लोड करू शकता आणि ते दॅट विल बी अवेलेबल. फील्ड नसते ना पास्ट माझे 3 प्रश्न आहेत. हो बरं. एक तर डाटा एंट्रीमध्ये सुरुवातीला जे आपण नाव वगैरे भरतो तिथे फोटो असणार आहे का आपल्या याच्यात? आजकाल बऱ्याच ॲपमध्ये पेशंटचा फोटो रिसेप्शनवरनं काढून ओके. तो पण प्रिंट होऊन येतो प्रिस्क्रिप्शनवरती, बिकॉज मेनी टाइम्स लोक नाव चेंज करतात, खोटं नाव सांगतात, बरं. किंवा पेशंट वेगळा असतो आणि नाव वेगळंच सांगितलं जातं, असं पण होतं. सुनील हेल्ली. ठीक आहे. सो दॅट इज वन जी मी काही कपल ऑफ ॲप्समध्ये हे बघितलं होतं. करता नक्की येईल, पण आतापर्यंत हा विचार झालेला नाही. दुसरं एक पण मग आता प्रिस्क्रिप्शन वरती फोटो असतो हो, पेशंटचा. बऱ्याचशा काही ॲपमध्ये आहे ही. ओके ग्रेट. दुसरं नाही ते करता येईल. इट इज इझी थिंग. कन्सिडरिंग आपण इंडियामध्ये आहे, हां. आता बऱ्याच वेळेला इंटरनेट प्रॉब्लेम असतात, बरं. सो क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर आहे. सो समजा माझ्याकडे आता नाही आहे इंटरनेट कनेक्शन आणि मी आता ओपीडीला आलो आहे आणि काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे, सो ऑफलाईन पण ऑप्शन काही तुमच्याच कॉम्प्युटरमध्ये सेव्ह असेल डाटा असा, किंवा अपडेट करेल आणि नंतर तो क्लाउडवरती टाकेल, असं काही ऑप्शन आहे का? बिकॉज मेनी टाइम्स कंटिन्युएशन ऑफ इंटरनेट कनेक्टिव्हिटी इज रिअली अन इश्यू. त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरायंट्स आहेत सॉफ्टवेअर मॉडेलमध्ये. आता जर का तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवरती इन्स्टॉल करायचं असेल सॉफ्टवेअर तर ते पॉसिबल आहे. आत्ता तो ऑप्शन दिलेला नाही आहे, पण ते पॉसिबल आहे. आणि मग तुम्हाला इंटरनेटची पण म्हणजे कधी कधी इंटरनेट बँडविड्थचा प्रॉब्लेम असतो, तर आत्ता सतीश याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन्स आहेत. तो क्लाउडवरती ॲक्सेस करतो आणि लॅपटॉपवरनं पण करतो, त्यामुळे ही इज ऑलवेज द डेटा इज ॲक्सेसिबल टू हिम. आणि तिसरा, सपोज उद्या मला काही रिसर्च करता आय वॉन्ट टू सिलेक्ट सर्टन पेशंट, जिथे सर्च हिस्ट्रीमध्ये मला असेच पेशंट हवे जिथे पेशंट्स ऑन क्लोझापिन, एज ग्रुप बिटवीन 30 to 35. सो डू आय गेट की मला हे मॉलिक्युल्स मी किती लोकांना वापरले, एक्झॅक्टली. किंवा माझ्याकडे या डायग्नोसिसचे किती पेशंट, सो हा मला कंपाईल करून डाटा मिळू शकेल. हो, हे याला मी रिपोर्ट जनरेशन म्हणतो. तर तुम्हाला हा रेकॉर्डच आपण या पद्धतीने घेतोय की तुम्हाला कुठल्याही पद्धतीने रिपोर्ट जनरेट करू शकता. हो जर आज मला कोणी विचारलं की तुमच्याकडे 70च्या वरचे किती पेशंट, हो. सो विदिन हो. अ डे हो 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 सॉफ्टवेअरमध्ये तसं ऑप्शन आहे की मला हे कॅटेगराईज करून दे, तर तसं ऑप्शन मिळू शकतं. हो. वेदर इट इज एज ग्रुप, जेंडर वाईज, कुठल्याही आता एवढे ऑप्शन्स आहेत ना, बाय एनी टायटल एनी फील्ड यू कॅन गेट अ रिपोर्ट. मॅडम अजून दुसरं की आपल्याला जेव्हा आपण रिसेग्रेट करतो किंवा त्यांना मेसेज पाठवतो अपॉइंटमेंटला, कॅन वी गिव्ह मेसेज ऑर ईमेल डिरेक्टली टू द पेशंट फ्रॉम दिस सॉफ्टवेअर? येस, दॅट इज पॉसिबल. आत्ता हे जे आहे ते फ्री व्हर्जन आहे आणि पण ते व्हॉट्सॲपला मेसेज जाईल किंवा ईमेल जाईल, म्हणजे तो प्रेफरन्स डॉक्टरचा राहील की कसा हवं आहे. आणि दोन्ही हवं असेल तर दोन्ही जाऊ शकते. डायरेक्टली फ्रॉम द हो 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 एक जस्ट सजेशन, हो. बऱ्याचदा पेशंट मोबाईल नंबर पण चुकीचे देतात. ओके. सो वेदर यू कॅन Update that. ओटीपी, लाईक की मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर त्यांना ओटीपी जाईल त्या नंबरवरती जो दिलेला Okay. आहे. Then only you are sure की ओके हा खरंच पेशंटचा नंबर आहे, बिकॉज असं बरेचदा अच्छा, झालं. म्हणजे मुद्दाम पण करतात का? इव्हन मी पण सॉफ्टवेअर वापरतो Okay. आणि Okay. बरेचदा पेशंट निघून जातो, नंतर लक्षात येतं की याला काहीतरी हा निरोप द्यायचा राहिला किंवा काहीतरी Okay. त्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे. And when we try dialing that number, अच्छा, तो नंबरच नंबरच चुकीचा असतो, काहीतरी एक्झिस्टिंगच नसतो. Okay, असं okay. बरेचदा आणि ते मुद्दाम एखादा डिजिट चुकीचा सांगतात, because second- हां हां हो ओके So, ओके.
नाही हा पण हे खूप चांगलं सजेशन आहे. हे इन्कॉर्पोरेट करणं अतिशय सिम्पल आहे. कारण आत्तासुद्धा सिक्युरिटीच्या दृष्टीने आता ह्या ॲपच्या सिक्युरिटीबद्दल माझ्या मुलीनी रुजुता जोशीनीच पूर्ण काम केलेलं आहे. शी इज अ क्रिप्टोग्राफर आणि ती सिक्युरिटीमध्ये लंडनमध्ये वर्क करते. तर तिने पहिल्यांदा मला सांगितलं की मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन इज अ मस्ट. हा पेशंटचा डेटा एवढा सेन्सिटिव्ह आहे, तर डॉक्टरला सुद्धा लॉग इन करताना OTP येईल. OTP शिवाय तुम्ही लॉग इन नाही करू शकणार सिस्टीममध्ये. तर तेच OTPचा आपण पेशंटलाही करू शकतो. आणि अजून एक सजेशन काय युनिव्हर्सल प्रिकॉशन्स आपण म्हणतो. जसं सपोज बाय चान्स मी पेशंटला क्लोझापिन दिली, तर क्लोझापिनच्या पेशंटला एव्हरी 15 डे एव्हरी मंथली हिमोग्राम करणं अपेक्षित आहे. बरं. सो देर आर सर्टन सॉफ्टवेअर्स त्याच्यामध्ये तुम्ही क्लोझापिन सिलेक्ट केली, सो ऑटोमॅटिकली इन्स्ट्रक्शन मध्ये ऍडवाइस हिमोग्राम एव्हरी मंथ, म्हणजे मेडिकली आय एम सेफ जरी मी घ्यायचं विसरलो तरी पण. किंवा जसं सर म्हटले की सुसायडल पेशंट असतात, सो इनडायरेक्टली काही सुसायडल प्रिकॉशन्स जे तुम्ही फिट करून ठेवलेले ते डायरेक्ट येते. याच्या 24 तास अटेंडंट असावा, दोरी किंवा शार्प ऑब्जेक्ट त्याच्याजवळ ठेवू नये. सो मराठीमध्ये बरोबर. असे ते ऑटोमॅटिकली वन्स यू क्लिक दॅट पेशंट की याला हे आहे, तर असे 4-5 काही गोष्टी असतात त्याला ते जसं डायसेल्फिराम दिली तर रिस्क एक्सप्लेन टू पेशंट की शुड नॉट बी कंबाईन्ड किंवा लाईफ थ्रेटनिंग अल्कोहोल इज टेकन विथ दिस ड्रग. सो असे ऑटोमॅटिकली इट इज पॉसिबल. आणि म्हणजे ह्या सॉफ्टवेअरची हीच एक मजा म्हणेन मी की प्रत्येक सायकियाट्रिस्टला त्याचं स्वतःचं काहीतरी एक हाऊ टू ट्रीट पेशंट स्वतःची स्टाईल असते. तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला एक कस्टमाइज करून मिळेल. ओके. ते फीजचं मी मॉड्यूल ठेवलं नाही आहे म्हणजे, पण तुम्हाला हवं असेल तर इट कॅन बी डन. इवन तुम्ही जर का पेमेंट सिस्टीम म्हणजे आधी पेमेंट केल्याशिवाय पेशंटला अपॉइंटमेंट मिळणार नाही, वी कॅन डू दॅट ऑल्सो. पण इट डिपेंड्स ऑन इंडिव्हिज्युअल. ॲड करता येईल. काही पेशंट्समध्ये जसं की अँझायटी आणि डिप्रेशन आहे, याच्यामध्ये आपण स्केल्स पण लावतो. बरं. त्या स्केल इनबिल्ट जर टाकल्या त्याचे जे आहेत इंग्लिश व्हर्जन मराठी व्हर्जन सेम ट्रान्सलेशन आणि स्कोअर पण, मग तो फॉलोअप मध्ये आपल्याला स्कोअर पण कम्पेअर करता येतो नेक्स्ट टाइम. मग ते पण स्केल्स वगैरे आहेत. हां, ते मग खूप जास्ती आणि ते एव्हरी यूजसाठी मग रॉयल्टी द्यावी लागते. नाही, आपण PG करताना आपण ते तसेच डाउनलोड करून वापरतो किंवा ॲट आर इंडिव्हिज्युअल बेसिस आय थिंक वेन आणि एखाद्या वेळेस काही वेळा काही पेशंट्सला साईड इफेक्ट्स येतात. फॉर एक्झाम्पल पिगमेंटेशन वगैरे. सो त्याचा फोटो काढून आपण मोबाईलमध्ये ठेवतो दरवेळी. फोल्डर बनवा किंवा ते सर्च करा जेव्हा आपल्याला लागेल. कुठल्याही पेशंटसाठी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन इमेज स्वरूपामध्ये स्टोअर करायची आहे ती तुम्ही करू शकता. अपलोड इमेज. हां, डाटा सेफ्टी हा सगळ्यात मोठा बिगेस्ट कन्सर्न आहे आणि सायकियाट्रीसाठी तो मल्टिपल टाइम्स हे होतो, मोठा होतो. तर सिक्युरिटी हे पूर्णपणे सिक्युअर्ड ॲप आहे. आता हिप्पा कम्प्लायन्स साठी सुद्धा हे आत्ताचं जे फ्री व्हर्जन आहे ते हिप्पा कम्प्लायंट सगळे स्टँडर्ड्स फॉलो केलेले आहेत. पण हिप्पा कम्प्लायंट आत्ता मी गॅरंटी नाही देऊ शकत. पण जर का पेड व्हर्जनमध्ये दॅट इज हिप्पा कम्प्लायंट ऑल्सो. किती स्पेस अवेलेबल असणार आहे पर युजर? स्पेस खूप जास्त लागत नाही ॲक्च्युली. म्हणजे आता याचा 12 ते 15 वर्षाचा डेटासुद्धा इट इज जस्ट फ्यू MBs. त्यामुळे तो प्रश्न नाही आहे. आणि सबस्क्रिप्शनचे वेगवेगळे ऑप्शन्स असतील तर त्याच्याप्रमाणे डेटा पण डेटाचा कन्सर्न येणार नाही, म्हणजे मेमरीचा कन्सर्न नाही येणार काय. हो, येस. स्वप्नील सरांचे जे पॉईंट्स होते, मेजॉरिटी ऑफ दोज आर रिलेटेड टू द प्रिस्क्रिप्शन. सो दॅट टॅब कॅन बी रिफाईंड फर्दर आय थिंक. आपण तेच मी आता पॉईंट्स हे केले. कारण
ऑटोमॅटिक इन्स्ट्रक्शन्स आले मेडिकेशन्सवर, लिथियम, क्लोझामिन. बरेचसे लॅबोरेटरीवरती रॅश तिथे हां. available असेल तर ते मेडिकल इमेजिंग असेल. येस. मला वाटतं मी सरांची एक वेगळी अपॉइंटमेंट घेते. नाही, कारण खूप मला गायडन्स आहे याचा पण खूप झाला, प्रितिकाचा झाला, आणि निश्चितच तुमच्या, कारण तुम्ही वापरताय ते, त्यामुळे तुमच्याकडनं जो फीडबॅक मिळणार आहे आणि कसं इम्प्रूव्ह करायचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. एक्झिस्टिंग ॲप्सवर काही जे आहेत त्यांच्या प्रिस्क्रिप्शन टॅबवर ह्या गोष्टी, कारण त्यांचा डेटा सेट खूप मोठा आहे, सो दे हॅव ॲडेड दोज ऑलरेडी. सो आय थिंक वी कॅन We can do that. प्रोग्रेस टू दॅट असं. बरोबर बरोबर. बाकी the USP of this thing was the history sheet, which I think it will make things easier for data collection, but prescription पण आपल्याला मग प्रिस्क्रिप्शन, कॅरी फॉरवर्ड, हे सगळे ऑप्शन्स आहेत. आधीचे प्रिस्क्रिप्शन सेव्ह होतात आणि ॲट अ ग्लान्स सगळं तुम्हाला दिसतं. अजून काही प्रश्न आहेत? तर माझी रिक्वेस्ट आहे, वापरून बघा आणि फीडबॅकसाठी मी फोन करीनच. ओके, थँक्यू. मी मान्यवरांना विनंती करेन, आपणही इथे आता रंगमंचावरती आसनस्थ व्हावं आणि आपण दोघा मान्यवरांचा विचारही आपण ऐकणार आहोत. त्यांना हे ॲप कसं वाटलं, कारण दोघांनी या क्षेत्रात इतकं भरीव काम करून ठेवलं आहे. हे तंत्रज्ञान जरी आधुनिक असेल तरी याचा उपयोग ह्या आजच्या पिढीला आणि यांच्यासारख्या काही मान्यवरांनी होणार आहे नक्की. सो चेअर्स ठेवायची विनंती करतो आणि आपण इथे आसनस्थ होऊन संवाद साधू शकतो. नमस्कार. हे सगळं ऐकल्यानंतर मी थक्क झालो, कारण हे सगळं जनरेशन झेड करता आहे असं मला वाटतं. मी आकाशी समजत नसतील, पण मी स्वतःला जनरेशन -झेडमध्ये आहे असं मला वाटतं. हे सगळं मला नवीन आहे, पण ऐकून बरं वाटलं की अजूनही सुधारण्याची आम्हाला संधी आहे. मी झेड असेल तर ते यू असतील, पण मायनसमधलेच आम्ही आहोत. हे ज्या वेळेला हे सगळं चर्चा झाली त्यावेळेला सतीश आणि मिसेस जोशी हे मला पुणे हॉस्पिटलला भेटायला आले होते 15 दिवसापूर्वी. त्याने मला हे दाखवलं आणि ते पाहून ते किती सोपं आहे करणं, किती त्यांनी आत्ता डेमॉन्स्ट्रेटच केलं, ते किती सोपं आहे याची मला जाणीव झाली. आणि मी त्यांना उत्तम त्या दिवशी दाद दिली की हे उत्तम आहे, हे करायकरता आकाशी हिंदुस्थानात नव्हते तेव्हा, पण आम्ही दोघं नक्की येऊ. कारण हे असं करण्याच्या सोहळ्याच्याशी आमंत्रित करणं हाच आम्ही माझ्या तरी पुरता किंवा आकाशांच्या पुरता आम्ही सन्मान समजतो. कारण साधारण बहुतेक लोक आम्हाला विसरतात किंवा विसरलं गेलो असं मला वाटतं. यांच्या बाबतीत अजिबातच नाही. पण आता आम्ही जुन्या जनरेशनचे झाले असं वाटल्यामुळे मला कधी कधी वाटतं की संधी मिळाली तर आपल्याला कोणी बोलवत असेल तर जावं आणि भाषण ठोकावं. ते इथे बोलवल्याबद्दल आधीच तुमच्या पती-पत्नी दोघांचे आणि ऋषिकेश सोळंके आणि त्यांची सगळी जी टीम आहे त्यांच्या मी आणि मोहनच्या वतीने अत्यंत आभारी आहे. हे जे सगळं ऐकलं याच्यामध्ये एक वाक्य मला गमतीशीर वाटलं की याच्यामध्ये मॅडम म्हटलं की डॉक्टरांचा निकष म्हणजे अक्षर वाईट असणं. खरं तर अत्यंत वाईट अक्षर आहे म्हणून मी स्वतः मोठा डॉक्टर आहे असं मनातल्या मनात रोज म्हणायचो. पण तेही यातनं जाणार असेल तर माझा स्वतः फार मोठा डॉक्टर आहे हे वाटण्याची सुद्धा भावना आज जाईल. हे मी वापरलं तर चालू केलं तर याच्यामध्ये मला वय झालं असं म्हणत नाही, पण अलीकडं कानात आवाज ऐकतो कोणीतरी रेड्यावरचा माणूस, प्लीज वेट यू आर इन द क्यू, एवढंच मला ऐकू येतं. प्लीज वेट यू आर इन द क्यू. पण हे सगळं असलं तरी मी तो आवाज दूर ठेवून तुम्हा सर्व तरुण पिढीच्या लोकांच्या बरोबर जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे मिसळण्याचा, तुमच्याशी बोलण्याचा, तुमच्याशी कल्पना आयडियाज एक्सचेंज करण्याचा प्रयत्न करीन. आणि खरं तर मॅडम हे सुद्धा मी शिकण्याचा प्रयत्न करेन निश्चितपणे. आणि पुन्हा एकदा
इथे बोलवल्याबद्दल तुमच्या सर्वांचा आणि पण ह्या पती पत्नी द्वयाचा ही सगळी जी टीम आहे, इव्हेंट मॅनेजर साहेब, या सगळ्यांचा मी अत्यंत आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. सर, मी पुणे हॉस्पिटलला येऊन तुम्हाला शिकवीन आणि तुमच्या याच्यावर लढ करेन. पहिल्या प्रथम सतीश आणि त्याची बायको या दोघांचं अभिनंदन. भांडत बसण्यापेक्षा एकमेकाशी संवाद साधून एकमेकांना पूरक कार्य केल्याबद्दल त्या दोघांचं अभिनंदन. भांडण त्यात मला हिडनच एक बारीक ठेवले. शंका अशी वाटते की आपला वरदहस्त नवऱ्यावर कसा राहील, या दृष्टीने आपल्या हातात नाड्या ठेवण्यासाठी तिने हे सगळं शोधून काढलेलं आहे. पण मला जे महत्त्वाचं वाटतं की आता मेंटल हेल्थ एज्युकेशनमध्ये ॲप शिकवणे आणि ती कशी वापरावी याचं शिक्षण पहिल्यापासून देणं फार गरजेचं आहे. डॉक्टर वाटवे म्हणले त्याच्याप्रमाणे जसजसं ट्रीटमेंटमध्ये अपडेट्स होतात, डायग्नोसिसमध्ये अपडेट येतात, तसे एज्युकेशनमध्ये काय काय अपडेट झाले पाहिजेत त्यात ते महत्त्वाचं आहे. दुसरं ते आळसाबद्दल त्या बोललेल्याच आहेत. सध्या आपण मेमरीत ठेवण्याचा काही प्रयत्न करत नाही कारण सगळं कागदावर आहे. त्यामुळं आपल्या मेंदूचा वापर कशासाठी करायचा, कारण रिकामं मन हे सैतानाचं घर आहे. हां, त्यामुळं गैरवापर कसा करायचा याचा विचार जास्त होईल. त्याच्यापेक्षा चांगला उपयोग कसा करायचा या दृष्टीने काही ॲप तयार करता आलं तर बघा, अशी नम्र विनंती आहे. कारण आपले मेंदू आपण चांगल्या कामासाठी कसे वापरले जातील. सध्या ह्युमन टेंडन्सी अशी दिसते, काही नवीन निघालं की त्याचा गैरवापर कसा करता येईल आपल्या फायद्याकरता. आणि ॲपमध्ये बरं काय आहे, एकदा आपण टेक्नॉलॉजीचा अधीन झालो की मग आपल्या हातात काही फारसं उरत नाही. याचं मुख्य उदाहरण आपण बँकेत बघतो. दोघेही हताशपणे त्या मॉनिटरकडे बघत बसतात. त्यांना पाहिजे असली ती माहिती येत नाही, त्यामुळे ते आपल्याला देऊ शकत नाही. आपण बँकेतल्या लोकांवर रागवतो, त्यावर ते मी काय करू असं बघतात. त्यामुळं टेक्नॉलॉजीचा पर्याय असूनसुद्धा आपलं डोकं शाबूत ठेवणं आणि आठवण शाबूत ठेवणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि तेवढी इसेन्शियल माहिती ठेवण्याइतकी जागा प्रत्येक मेंदूमध्ये असते, नाही तर पूर्वीचे डॉक्टर कामच करू शकले नसते असं मत आहे. मला असं वाटतं इथे की टेक्नॉलॉजी यूज करण्याचा जर प्रयत्न केला तर त्यामुळे सुद्धा हे मला वाटतं टेक्नॉलॉजीचा वापर आपलं काम एनहॅन्स कसं होईल याच्यासाठी करावं, पण पर्याय म्हणून करू नये असा माझा सांगण्याचा उद्देश होता. ओके. पण हे फार कष्टपूर्वक आणि विचारपूर्वक केलेलं आहे. याचं कारण एका सायकियाट्रिस्टच्या बायकोने हे डेव्हलप केलं हे फार महत्त्वाचं आहे. हां, नुसते आय टीमधल्या लोकांनी डेव्हलप करणं आणि आय टीमधल्या लोकांचा नवरा सायकियाट्रिस्ट किंवा बायको सायकियाट्रिस्ट असणं आणि त्यांनी डेव्हलप करणं यात खूप फरक पडू शकतो. कारण त्या ठिकाणी मात्र दोघं एकमेकांची काही कॉम्प्रोमाइज करणार नाहीत अशी मला खात्री आहे. तर हे एवढ्या कष्टाने बरं, याची गंमत अशी आहे, आधी नवऱ्याला खूप वर्ष वापरून देऊन त्याची ताळून सुलाखून परीक्षा घेतल्यानंतर ते लॉन्च केलेलं आहे. म्हणजे गेले अनेक वर्ष सतीश एकटाच वापरत होता ते आता सगळ्यांना उपलब्ध म्हणून ते म्हटलं की आज लोकार्पण झालेलं आहे त्याचं. त्यामुळे हे लोकार्पण केल्याबद्दल धन्यवाद. आणि मी आपलं ह्या ॲपचं वितरण चांगलं व्हावं, लोकांपर्यंत पोचावं, विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत पोचावं अशी विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मोहन काका आणि विद्याधरजी. तुमचंही मार्गदर्शन आज लाभलं या निमित्ताने. आणि तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे की सतीश सरांनी ते बरीच वर्ष वापरून त्याचा अनुभव घेतल्यानंतर त्या सगळ्या सुधारणांचा वापर त्यांनी केला आणि आज बऱ्याचशा तज्ज्ञांनी इथे सजेशन्सही दिल्यात. त्यामुळे तुम्हा सर्वांचेही आभार. हे असं होत राहणार, ही इव्हॉल्विंग प्रोसेस आहे कारण ती टेक्नॉलॉजी आहे, ते ॲप आहे.
तेव्हा याच्यात डेव्हलपमेंट्स होत राहतील आणि संगीताजी त्यामार्फत आपल्याला पोहोचवतील देखील. त्यामुळे थँक्यू सो मच सगळ्यांचेच. आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आणि मनपूर्वक धन्यवाद डॉक्टर विद्याधर वाटवे आणि डॉक्टर मोहन आगाशे यांचे. संगीताजींना मी विनंती करेन की ब्रेन मॅटर ॲपतर्फे एक छोटीशी भेटवस्तू देऊन या मान्यवरांचा सत्कार करावा. धन्यवाद. म्हणजे आपण या लेफ्ट हँड साईडला जे टेबल ठेवलं आहे आमचा, तिथे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन असणार आहे. आमचे इंजिनियर जे तिकडे आहेत, आपण हँड्स ऑन एक्सपिरियन्स तिथे घेऊ शकाल. तुम्ही ॲप वापरून बघा. तिथे काही शंका असतील तर संगीताजींना विचारा. आणि इतर मान्यवरांना विनंती, आपण कोणी भोजन केल्याशिवाय जाऊ नये. हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. आगाशे सर आणि वाटवे सरांचे आभार मी पण पर्सनली परत मानायचे आहेत मला. आणि तुम्ही इथे सगळे आलात त्याविषयी पण मला खूप म्हणजे ग्रॅटिट्यूड आहे. आणि या ॲपसाठी मला सुनील पाटील म्हणून माझा इंजिनियर आहे, तर तो म्हणजे रूट लेवलला त्यांनी काम केलेलं आहे. सुनील पाटीलने अतिशय जेन्युइन आणि म्हणजे गावाकडून आलेला आहे तो, पण अतिशय जेन्युइन मुलगा आणि हुशार मुलगा मी म्हणेन आणि सिन्सिअर. तर त्याला पण मला थँक्यू म्हणायचं आहे. आणि ऋषिकेश आणि रितिका यांचा म्हणजे मी ऑलरेडी सांगितलं की खूप गायडन्स मिळाला मला. त्याच्यानंतर माझी मैत्रीण गिरिजा वैद्य, तिने पण मला याच्यामध्ये हेल्प केली आहे. आणि रेश्मा म्हणजे माझी बहिणी आणि गौरी यांनी आत्ता इथे येण्यापर्यंत ज्या ज्या काय गोष्टी लागत होत्या त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी मला हेल्प केलेली आहे. तर सगळ्यांसाठी एक बिग थँक्यू.